हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग टू ऑल. सकाळचे 6 वाजले आहेत आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि मी मस्त रेडी झाले आहे. सकाळपासूनच सगळीकडे खूपच पाऊस पडत होता आणि आता तुम्ही बघू शकता मी रेडी झाली आहे. आता मी जात आहे सरप्राईज द्यायला, ते तुम्हाला कळेलच पुढे. सो हा आहे राज, माझा लहान भाऊ, आणि तो थोडा कॅमेरा शाय आहे, त्यामुळे तो जास्त कॅमेरासमोर येत नाही. बट आम्ही तयार आहोत, सो बी रेडी. सगळीकडे खूपच पाऊस होता. आता आम्ही डायरेक्ट वेस्टर्न लाईनला उतरलेलो आहोत आणि हा व्हिडिओ आहे साधारण 9 वाजताचा. आणि तुम्ही बघू शकता की ट्रेनसाठी, लोकलसाठी थांबलेली ही गर्दी, आणि प्रचंड असा पाऊस पडत होता त्या दिवशी. यू कांट इमॅजिन ऑल्सो, कारण थोड्या दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि ही लोकल इकडे आलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत सरप्राईज द्यायला. सो येस, आम्ही कुठे चाललो आहे? सो आम्ही जातो आहे आमच्या काकूकडे, कारण आमच्या काकूचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत. सो त्यासाठी आम्ही निघालो आहे. हा जस्ट व्ह्यू आहे बोरिवली स्टेशन बाहेरचा. तुम्ही बघू शकता खूपच पाऊस पडत होता, खूपच. त्यानंतर राजला थोडंसं वाटलं की आपण कॉफी पिऊया एवढ्या पावसामधून, तर आम्ही कॉफी पियालो आणि थोडा पाऊस थांबल्यानंतर आम्ही ऑटो पकडून थेट निघालो काकूच्या घरी. सो जाऊन बघूया तिची रिॲक्शन. जस्ट आम्ही बिल्डिंगमध्ये एंटर होत होतो. जस्ट सी, तुम्ही बघू शकता पाऊस खूपच होता, जस्ट 8 फ्लोअर, आणि एवढी एक्साइटमेंट होती आम्हालाही. आणि तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं की आम्ही येणार आहोत आणि तिला सरप्राईज देणार आहोत. सो येस, राज थोडा शाय आहे, तो दिसतोय तुम्हाला कॅमेरामध्ये प्रॉपरली. सो येस, बी रेडी फॉर सरप्राईज. सो हे तुम्ही बघू शकता, हा त्यांचा एंट्रन्स आहे 8 फ्लोअरचा. सो न्यू बिल्डिंग आहे, त्यांनी जस्ट या न्यू बिल्डिंगमध्ये घर घेतलेलं आहे. सो सुजाता सदन असं घराला नाव दिलेलं आहे त्यांनी नेमप्लेटवर. जस्ट आम्ही डोरबेल, आणि ही आमची काकू. सो तिने काहीच तयारी केली नव्हती, त्यामुळे ती थोडी लाजत होती. सो ती बोलली की थोडासा शॉर्ट व्हिडिओ घ्या, पण मला व्हिडिओमध्ये घेऊ नका. हा घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे त्यांचा. सो तुम्ही बघू शकता, हे त्यांचं नवीनच घर आहे, नवीन इंटिरियर केलेलं आहे. सो यामध्येही आमच्या काकूने भरपूर काय काय तिच्या आयडियाज आणि वेगवेगळे तिचे हे देऊन घर डिझाईन केलेलं आहे. सो येस, आम्ही काकूकडे आलो आहोत आणि न खाता जाणं हे शक्यच नाही आहे. सो आम्हाला खूप भूकही लागली होती आणि काकूने आमच्यासाठी टोमॅटो उत्तप्पा बनवलेला, तो आम्ही खात होतो. आणि हा राज इकडे खात आहे आणि मी देखील टोमॅटो उत्तप्पा खाल्लेला. सो येस, काकूला एकच सांगेल, जन्मदिनाच्या या खास दिवशी तुझ्या जीवनात सुंदर स्वप्नांच्या रंगाची उधळण होवो, तुझं जीवन हसऱ्या चेहऱ्याने आणि आनंदाने भरलेलं असो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. सो खूप 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 प्रेम आमच्याकडून, आणि खूपच हे सरप्राईज तिला आवडलं आणि तिच्यासाठी हे अनपेक्षित होतं आणि आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण होता की तिचा बर्थडे आम्हाला सोबत सेलिब्रेट करता आला. सो त्यानंतर आम्ही लगेचच निघालो ट्रेनने, कारण रातचं असं झालं की आपण थोडं CSTला जाऊन येऊ आणि असंच फिरून देखील येऊ. खूप प्रचंड पाऊस होता, घरातूनही आम्हाला खूप फोन कॉल्स येत होते की लवकर घरी या, पण शेवटी आम्ही CSTला गेलोच. हे तुम्ही बघू शकता,
CSTचा राजाभाई टॉवर आणि त्यानंतर मला थोडीफार खरेदी देखील करायची होती. सो आम्ही निघालो मनीष मार्केटला. त्यानंतर हा राज इकडे चालत आहे. त्यानंतर थोडा त्याने पोज देखील दिला, बट ही इज व्हेरी शाय. सो आम्ही मनीष मार्केटला गेलो, थोडंफार सामान बघितलं. त्यानंतर ही इकडे क्यूट माऊ भेटलेली आहे मला, आणि मला मांजरी खूप आवडतात, तसंच ऑल पेट्स मला आवडतात. सो येस. आणि त्यानंतर आम्ही आलो आहे घरी, कारण मधलं शूटिंग मला करता नाही आलं, कारण ट्रेनची गर्दी आणि ऑल तुम्हाला माहीतच आहे इव्हिनिंगला. सो मी काय खरेदी केली एक्झॅक्टली हे मी सांगेनच. सो लेट्स बाय बाय ऑल गाईज. Keep support and thank you for watching.